पाकिस्तानने भरदिवसा जम्मू काश्मीर येथील पहलगाम परिसरामध्ये केलेल्या गोळीबाराचं उत्तर आता भारताने द्यायला सुरुवात केलेली आहे आणि या उत्तरामध्ये पाकिस्तानावर अक्षरशः बडीमार करून पाकिस्तानच्या चिंधड्या उडवण्याचं काम सध्या भारताकडून सुरू आहे। मात्र इतकं झालं असताना देखील पाकिस्तानच्या कुरघोडी काही कमी होत नाहीयेत, कारण पाकिस्तानकडून वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने भारतावर हल्ले करण्याची तयारी सुरू आहे। मी सध्या उभी आहे मुंबईतील बुधवार पार्क परिसरामध्ये। याच परिसरातून 26/11च्या दहशतवादी हल्ल्यासाठी अतिरेकी आले होते। मात्र आता पुन्हा एकदा या ठिकाणी जे आहे ते अलर्ट दिसून येतोय। आपण बघतोय की भारतीय नौदल आणि मच्छीमारांची बैठक गेल्या 24 तासामध्ये झाली आहे आणि या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या सूचना नौदलाकडून मच्छीमारांना देण्यात आलेल्या आहेत। नौदलाकडून सांगितलं आहे की जे परिसर नौदलाने खरं तर सांगण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी जर मच्छीमार गेला तर निश्चितच शूट टू किलच्या सूचना ज्या आहेत त्या देखील देण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे लवकरच मुंबईतील सर्व मच्छीमारांचं जे आहे ते सर्वेक्षण देखील करण्यात येणार आहे आणि ॲपच्या मदतीने त्यांचा डाटा देखील गोळा करण्यात येणार आहे, जेणेकरून जर कोण घुसखोरी करत असेल तर निश्चितच त्याला आळा बसेल। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पाकिस्तानकडून गुजराती मच्छीमारांच्या काही बोटी सध्या ताब्यात घेतल्या असल्याची माहिती मिळते आणि मच्छीमारांच्या या बोटी त्यांनी ताब्यात घेतल्या असून मच्छीमारांना सोडण्यात आलेला आहे, जेणेकरून 26/11चा जो दहशतवादी हल्ला झाला त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा पाकिस्तानचा प्रयास असल्याचं म्हणणं सध्या सूत्रांचं आहे। त्याच्यामुळे एकूणच कोस्टल भाग जो आहे तो महाराष्ट्राचा त्या ठिकाणी मोठा हा अलर्ट देण्यात आलेला आहे। खास करून मच्छीमारांना देखील सांगण्यात आलेलं आहे की समुद्रामध्ये काही संशयास्पद हालचाल दिसली तर निश्चितच नौदलाला या संदर्भात कळवावं, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये तशी सुरक्षा तैनात करण्यात येईल। कॅमेरापर्सन गणेशसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।